मी दिलीप आठवले यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत करत आहे। आज मी ढालेवाडी गावामध्ये माझ्या शेताच्या बांधावर आहे। विशेष म्हणजे ज्या पिकामध्ये मी उभा राहिलेलो आहे ते पीक आहे मक्याचं पीक आहे, त्याचबरोबर ज्वारीचं पीक आहे। आणि या ज्वारी आणि मक्याच्या पिकामध्ये आपण आज मशागत करण्यासाठी आज शनिवार रविवारचा सुट्टीचा दिवस आहे, हा काय करायचा एन्जॉय करत आहे। त्याचबरोबर आपल्या शेतीची मशागत करायची, जो राहिलेला वेळ आहे आपल्या नोकरीच्या माध्यमातून तो वेळ कसा घरात बसून शहरात बसून न घालवता आपण काय करत आहे हा वेळ शेतामध्ये घालवत आहे, जेणेकरून आपली ऊर्जा निर्माण होते। माणसं वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जातात, परंतु मला गावाकडे आल्यानंतर हाच मला जास्त आनंद मिळतो शेतात काम केल्यानंतर किंवा शेतात मशागत केल्यानंतर। तर पाया पाठीमागच्या साईडला तुम्ही पाहिलं या ठिकाणी माझी आई 90 वर्षाची झालेली आहे, ती पण काहीतरी मशागत करत आहे। त्याबरोबर माझ्या भावाची नात आहे, ते पण काहीतरी मशागत करत आहेत, जे गवत मोठमोठं आहे ते काढत आहेत मित्रांनो। तर अशा प्रकारचं ही मशागत करण्यासाठी मी आठवड्यातनं किंवा 15 दिवसातनं महिन्यातनं मी येत असतो। आणि या ठिकाणी तुम्हाला कशा प्रकारचे अवतं हाकले जाते हे वगैरे मी दाखवणार आहे मित्रांनो। नमस्कार। नमस्कार। हे माझे मित्र आहेत चंद्रकांत साळुंके, ढालेवाडीचे शेतकरी आहेत। आणि विशेष म्हणजे ढालेवाडीत बैलांची संख्या कमी झालेली आहे, ढालेवाडीत म्हणण्यापेक्षा संपूर्ण महाराष्ट्रात बैलाची संख्या कमी झालेली आहे, परंतु हे उत्कृष्ट शेतकरी आणि बैलावर प्रेम असणारी ही व्यक्ती आहे। आणि माझ्या शेतामध्ये मशागत करण्यासाठी आलेले आहेत, कोळपणी ना, हा कोळपणी करण्यासाठी आलेले आहेत। तर या ठिकाणी आता एक पाऊण तास झालं कोळपणी झालेली आहे, परंतु मधीच बैल थांबवलेले आहे। याच्या पाठीमागे त्यांचा उद्देश आहे, का बरं बैल आपण मध्ये थांबवतो? बैलांनी जरा विसावा मिळावा म्हणून ह्यासाठी बैल थांबवली जातात। हा म्हणजे ज्या वेळेला कंपनीमध्ये जे कामगार जे काम करतात त्या ठिकाणी पण कामगारांना थोडा वेळ सुट्टी असते, ब्रेक असतो, तसं बैलांना देखील पारंपरिक पद्धतीनं काय केलं जातं, थोडा विसावा दिला जातो। आणि हा विसावा दिल्यानंतर बैल थोडे विसावतात आणि नंतर कसं कंटिन्यू काम केलं जातं। तर बैलांची संख्या खरंच कमी झाली का हो संपूर्ण? पूर्ण कमी झालेली आहे, चाराने भाग राहिलेला आहे आता, म्हणजे अजून 25% आहेत। हा म्हणजे रुपयातला 25% बैलांची संख्या आहे असं त्यांचं म्हणणं आहे। आणि ह्या ठिकाणी बघा तर माझे बंधू पण आहेत, अण्णाकडे माईक देतो, हा असं हा प्रेस करायचं, हा 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 किंवा हातात घेतलं तर चालेल अण्णा। हा तर हे आमचे अण्णा आहेत, आमच्या मोठ्या काकांचे मोठे मुलगे, म्हणजे आमचे बंधूच आहेत। विशेष यांची कला अशी आहे की हे सुतार काम करतात, म्हणजे पारंपरिक पद्धतीने सुतार काम करतात। विशेष म्हणजे शेतातले जे अवजार असतात हे सगळे रिपेअर करण्यासाठी बनवण्यासाठी गावातली सर्व माणसं येतात। आणि तसं बघायला गेलं तर आमच्या आजोबापासून सुतार काम गावातलं केलं जात होतं, नंतर आमचे चुलते करायला लागले आणि आता हे सध्या देखील शेती करत सुतार काम करतात। तर बैलाबद्दल तुम्हाला अण्णा काय म्हणायचं आहे? बैलाबद्दल चांगलंच म्हणायचं आहे, बैल असावी, शेती होती, मेहनत होती, त्याची ट्रॅक्टरने मेहनत होत नाही, तशी बैलाने मेहनत होती। हा बैल असावी, बैल पाहिजेत ना? हा बरोबर बरोबर। तर आमच्या अण्णांचं मत आहे की बैल पाहिजेत, बैलाकडनं शेती केली पाहिजे, चांगली होती। हा यानंतर आमचे मोठे बंधू अण्णा पाटोले यांच्याकडे जाणार आहे। तर हे माझे मोठे बंधू आहेत, कारण आम्ही लहानपणापासून यांना शेतीचा छंद आहे। आणि आमच्यात पूर्वी रेडे होते, नंतर बैल होती, आणि मोठ जे म्हणतो ते मोठ पण होते, आणि ते माझा भाऊ मोठ पण हाणायचा आणि मी पाठीमाग पाणी वगैरे पाजायचं। तर आता सध्या कसं शेतीचा भाग जो आहे, गवंडी काम उत्कृष्ट असं करतो तो, आणि राहिलेल्या वेळेत शेती करतो। तर त्या माझ्या वडिलांनी करून ठेवलेली कर्तबदारी, त्या कर्तबदारीला माझ्या धाकट्या भावामुळे मी काहीतरी करतोय, हा आणि बाहेर कामाला बी जाते। विशेष म्हणजे गावामध्ये जे दगडाच काम बांधकाम करणार आहेत ते तरुण जे गवंडी कामगार आहेत ते करत नाहीत, परंतु माझ्या भावाकडं दगडांचं बांधकाम हे उत्कृष्ट प्रकारे करत असल्यामुळं 12 महिन्याला दगडाचं बांधकामासाठी रोजगार पण मिळतो, आणि बाकीच्या वेळेत तो शेती पण करतो। जरा विसावा आता झालेला आहे ना, आता काय करायचं आहे, नंतर आपण बैलांची सुरुवात करणार आहे। चला
तर एक 2-3 दिवस जर ऊन या शेताला मिळालं तर जे गवत जे आहे गवत पूर्ण वाळलं जाणार आणि नंतर यात थोडा रासायनिक खते वगैरे किंवा सेंद्रिय खते टाकली जातात आणि नंतर काय केलं जातं की पाणी दिलं जातं आणि नंतर उत्कृष्ट प्रकारे 2-4 पाणी दिल्यानंतर या ठिकाणी मक्याचं पीक किंवा ही ज्वारीचं पीक जे आहे हे चांगलं लुंग्यामध्ये येतं आणि नंतर लुंग्यामध्ये आल्यानंतर याची खुडणी केली जाते. नंतर मशीनच्या साहाय्याने जी ज्याला आपण म्हणतो पूर्वी बडवून काय करायचं खळा असायचं आणि त्या खळ्यामध्ये मळणी केली जायची, परंतु आता तसं नाही राहिलेलं. आता सगळं काळ बदललेला आहे, आधुनिक यंत्र आलेलं त्या यंत्राच्या साहाय्याने आपण काय करतो मळणी करतो. तर हे पाही शेतीचं काम चाललेलं आहे मित्रांनो. राहा किंवा तुम्ही दिल्लीत विदेशात राहा, परंतु काय करायचं तुम्हाला आवड असेल तर थोडी शेती करायची. तुम्हाला एक विशेष म्हणजे आनंद मिळतो यातून, उत्पादनही मिळतं, आनंद मिळतो. कारण बरेच माणसं आनंद मिळवण्यासाठी कुठंतरी फिरायला जातात, लॉजवर राहतात, फार्म हाऊस कुठलं तर गाठतात, त्यात भरपूर खर्च करतात. परंतु मित्रांनो प्रत्येक तरुणाने शहरात राहणाऱ्या तरुणांनी आपल्या गावावर आपल्या शेतामध्ये फार्म हाऊस तयार करावं. तुम्हाला जर हे माझं म्हणणं पटत असेल अगर नसेल, परंतु माझं शेत पाहण्यासाठी नागपूरचे एक माझे मित्र आहेत, पुण्यामध्ये ते GST अधिकारी आहेत, श्याम भागवतकर आणि त्यांची मिसेस रचिरा भादुकर. हे माझं शेत पाहण्यास आलते. गेले ते 2-4 वर्ष काय करत होते, प्रयत्न करत होते की माझ्या गावाकडे येण्यासाठी. परंतु माझं जरा शेताकडे दुर्लक्ष झाल्यामुळं मी त्यांना घेऊन आलो नाही. ते शेवटी मला आग्रह जास्त केल्यामुळं मी गावाकडे घेऊन आलो. त्याला अतिशय आनंद झाला आणि त्यावेळेला वाटलं की अरे ज्याला शेती आहे ती मात्र माणसं काय करणार, शेती करत नाहीत. आणि ज्याला शेती नाही मात्र त्यांना माणसांना मात्र शेतीची आवड आहे. तर मित्रांनो मला शेतीची आवड पहिली तर होतीच, परंतु ते फॅमिली आल्यानंतर माझ्या मनामध्ये आज एक मोटिवेशन मिळालं आणि नंतर मी मनापासून लक्ष घातलेलं आहे आणि शेती करायला सुरुवात केलेली आहे. तर मित्रांनो ह्या ठिकाणी नंतर दुसऱ्यांदा बैल झोपलेले आहेत आणि सुरुवात केलेली आहे. पहा त्याला आडत असं म्हणतात, ही सुरुवात केली आहे सुरुवातीला. विशेष म्हणजे ढालेवाडीचे शेतकरी मेहनती आहेत, कष्टाळू आहेत आणि शेतीची आवड असणारी माणसं आहेत. आता इथं वळावं लागणार आहे, असंच खालतं जाऊ द्या. त्या साईडनं हे झालेलं आहे, पेरलेलं आहे. नाही जाऊ द्या जाऊ द्या. ही यसकी तुटलेली आहे म्हणून अण्णा काय करतायत, नवीन एक यसकी म्हणून एक असते, यसकीच ना. हां तर ते कसं आहे अण्णा दाखवा बरं. पुढं 2 फणगाड आहेत बघा. हा 2 फणगाड आहेत आणि असं लांब आहे, कारण कोळप्याला दाबता येते दोन्ही साईडला आणि सेंटर घेता येतो ह्याच्या साह्याने. इकडं जरा बैल कॅनलमधून येत नसल्यामुळं काय केलेलं आहे, सोडून बैल आणलेले आहेत. आता इथं त्याला आवत वगैरे खांद्यावर दिलेला आहे. इकडं कारभारी बसलेले आहेत, मेन कारभारी आहेत आमच्या घरातले. तिकडं आमचा कुत्रा पण आलेला आहे. कुत्रा आहे आमचं आवडीचं कुत्रं. पहा लय ॲक्टिव्ह आहे, हुशार आहे, कारण जरा आगाव पण आहे, कशात पण तोंड घालते मात्र बरं का. तर ही बाजरी आहे मित्रांनो, ही बाजरी पहा, अतिशय चांगली बाजरी आलेली आहे. बाजरी पाहण्यासारखी आहे. विशेष म्हणजे सचिन साळुंके म्हणजे आमचे शेजारी आहेत, तानाजी पाटलाचा चिरंजीव, त्यानं काय केलेलं, ही बाजरी काय केलेली आहे, पेरलेली आहे मित्रांनो. बाजरी चांगली आलेली आहे मित्रांनो. आता यात कोळपं फिरवणं गरजेचं आहे. थोड्या वेळेला खत वगैरे मारला ना
तर बाजरी चांगली येणार आहे.